टिप्पर चालकांचे फाळणी पुस्तक गहाळ झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी कोल्हापूर यांनी अतिरिक्त आयुक्त रोकडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, CSI पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत केला। संबंधित 6 कंत्राटदारांना यापूर्वी 2 नोटीस काढून सर्व रेकॉर्ड सादर करण्यास सांगितले, परंतु त्यांनी अपुरे रेकॉर्ड सादर केले गेल्याचे बैठकीत स्पष्ट झाले। आपने फाळणी पुस्तक व हजेरी वहीमध्ये तफावत निदर्शनास आणून दिली। प्रत्यक्ष 180 ते 190 चालक उपस्थित असताना 254 चालकांचे पगार उचलले आहेत। एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंतच्या नोंदी तपासण्यासाठी या बैठकीस फाळणी पुस्तक घेऊन येण्यास सांगितले होते, परंतु अधिकारी कर्मचारी पुस्तक घेऊन आले नाहीत। अतिरिक्त आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना फाळणी पुस्तक ताब्यात घेण्यास सांगितले। त्यांनी CSI यांना पुस्तक आणण्यास सांगितले। मुकादम संग्राम यांनी KMT वर्कशॉप, सर्व कंत्राटदार यांचे ऑफिस, संबंधित कर्मचाऱ्याकडे चौकशी केली, परंतु पुस्तक सापडले नाही। त्यामुळे टिप्पर चालकांच्या रोजच्या कामांची नोंद असणारे फाळणी पुस्तक गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले। रात्री उशिरापर्यंत ते शोधण्याचे काम सुरू होते। प्रशासकांच्या समोर वस्तुस्थिती अहवाल सादर करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितले। चुकीचे रेकॉर्ड सादर करणे, बँक स्टेटमेंट जमा न करणे, महिन्याचा पगार 7 तारखेपर्यंत न करणे, सही केलेले हजेरी मस्टर महापालिकेला जमा न करणे, महापालिकेची फसवणूक करून 254 चालकांचे बिल उचलणे हे मुद्दे चौकशी अहवालात घ्यावे, अशी मागणी आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी केली। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, मयूर भोसले आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी, मनेनमाळा, उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।